काल मी सकाळी 8:30 सव्वा 8ला मी बारामतीमध्ये काल होतो. पूर्ण जे विजिबिलिटी होती, ज्याला दृश्यमानता म्हणतात, ते संपूर्ण स्पष्ट होतं. त्यामुळे तिथून काही आणि तिथल्या दिलेल्या माहितीनुसार 3000 मीटरपर्यंत विजिबिलिटी क्लिअर होती, दृश्यमानता क्लिअर होती. 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर होते. 3 किलोमीटरपर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी क्लिअर होती, तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे. या संदर्भात नक्कीच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हे विमान अपघात आहे, घातपात आहे. या संदर्भामध्ये तुम्ही जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर 80-90% लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही. त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. ते सीबीआय असू देत किंवा कुठल्याही प्रकारची जी सर्वोच्च चौकशी करता येईल ती चौकशी सरकारने करावी. आणि यामधली लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहे लोकांची आणि लोकांच्या मनामध्ये जो काही कलह आहे तो दूर करावा. कडे फार सीआयडी चौकशी म्हणजे सीआयडी कडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात. त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं. राजेश टोपेजींचं म्हणणं जर असं असेल की दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, तर हे आम्हालाही माहित होतं. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र येणार, यांच्या संदर्भात बैठक झाली, अजितदादांनीच त्या संदर्भात पुढाकार घेतला. आता ते जर म्हणत असतील की या बैठकीशी आणि एकत्र येण्याशी अजितदादांच्या प्लेन पडण्याचा संबंध आहे, क्रॅश होण्याचा संबंध आहे, तर मला वाटतं या संदर्भात चौकशीची मागणी एनसीपीने केली पाहिजे आणि स्पष्टता आणली पाहिजे. आम्ही कोणावरही कुठलाही आरोप करण्यापूर्वी जनतेचं मत सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आपण सोशल मीडियावर सगळं बघतो, 80-85% लोकांच्या मनात याबद्दल संभ्रम आहे. हा घातपात आहे की अपघात आहे. त्यामुळे सरकारनं उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. यामागे काय कोणाचा हात आहे, कोणाचा सहभाग आहे की नाही आहे, हे संदर्भात सीबीआय चौकशी मी मगानी म्हटलं किंवा न्यायाधीशाच्या अंतर्गत एक समिती करून अशी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि यामध्ये सत्यता पुढे यावी असं आम्हाला वाटतं.